नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RSD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 या पदाकरिता शिपाई, हमाल, लिपिक या पदाकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्नसंच पाहणार आहोत. तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला. खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यात निव्वळ पेरणी क्षेत्र हे राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे? खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यात निव्वळ पेरणी क्षेत्र हे राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, हिमाचल प्रदेश. प्रश्न क्रमांक दुसरा. कोणत्या वर्षी काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना झाली होती? कोणत्या वर्षी काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना झाली होती? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, सन 1934 मध्ये काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना झाली होती. प्रश्न क्रमांक तिसरा. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराची रोख पुरस्कार रक्कम किती आहे? मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराची रोख पुरस्कार रक्कम किती आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, 25 लाख इतकी आहे. प्रश्न क्रमांक चौथा. शिरोडा समुद्रकिनारा बीच महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? शिरोडा समुद्रकिनारा बीच महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, सिंधुदुर्ग. प्रश्न क्रमांक पाचवा. बाऊल लोकसंगीत खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे? बाऊल लोकसंगीत खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, पश्चिम बंगाल. प्रश्न क्रमांक 6. वाहतुकीसाठी रोपवे सुरू करणारे हे भारतातील पहिले शहर आहे. वाहतुकीसाठी रोपवे सुरू करणारे हे भारतातील पहिले शहर आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, वाराणसी. प्रश्न क्रमांक 7. सन 2019 मध्ये मान्यता प्राप्त झालेल्या गुरु घासीदास व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? सन 2019 मध्ये मान्यता प्राप्त झालेल्या गुरु घासीदास व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, छत्तीसगड. प्रश्न क्रमांक 8. कोणते राज्य लोकायुक्त विधेयक सन 2022 मंजूर करणारे पहिले राज्य बनले आहे, जे मुख्यमंत्री आणि मंत्री परिषदेला भ्रष्टाचार विरोधी लोकपालाच्या कक्षेत आणते? कोणते राज्य लोकायुक्त विधेयक सन 2022 मंजूर करणारे पहिले राज्य बनले आहे, जे मुख्यमंत्री आणि मंत्री परिषदेला भ्रष्टाचार विरोधी लोकपालाच्या कक्षेत आणते? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 9. सन 2023-24 मध्ये खालीलपैकी कोणते राज्य खेलो इंडिया राष्ट्रीय विद्यापीठ खेळाचे आयोजन करेल? सन 2023-24 मध्ये खालीलपैकी कोणते राज्य खेलो इंडिया राष्ट्रीय विद्यापीठ खेळाचे आयोजन करेल? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 10. सन 2011 नुसार सर्वात जास्त लोकसंख्या घनता या जिल्ह्यात होती? 2011 नुसार सर्वात जास्त लोकसंख्या घनता या जिल्ह्यात होती? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, मुंबई उपनगर. प्रश्न क्रमांक 11. सन 2011 नुसार महाराष्ट्राची लोकसंख्या घनता किती? सन 2011 नुसार महाराष्ट्राची लोकसंख्या घनता किती? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, 365. प्रश्न क्रमांक 12.
खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात येतो? खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात येतो? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो 13 डिसेंबर हा राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 13 भारताच्या रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? भारताच्या रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो धैर्यवान मेरुडोका. प्रश्न क्रमांक 14 GSR हे उपकरण कशाच्या मापनासाठी वापरतात? GSR हे उपकरण कशाच्या मापनासाठी वापरतात? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो हृदयाचे स्पंदन. प्रश्न क्रमांक 15 खालीलपैकी कोणते खत रोपांना समतोल आहार पुरवते? खालीलपैकी कोणते खत रोपांना समतोल आहार पुरवते? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो नायट्रेट. प्रश्न क्रमांक 16 अ प्रॉमिसेड लँड या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? अ प्रॉमिसेड लँड या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो अर्जुन सुब्रमण्यम. प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी कोणता दिवस जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा करण्यात येतो? खालीलपैकी कोणता दिवस जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा करण्यात येतो? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो 14 नोव्हेंबर. प्रश्न क्रमांक 18 खालीलपैकी कोणाला नुकतेच महावीर चक्र प्रदान करण्यात आले आहे? खालीलपैकी कोणाला नुकतेच महावीर चक्र प्रदान करण्यात आलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो मेजर राज शर्मा. प्रश्न क्रमांक 19 RCEP हा जगातील सर्वात मोठा व्यापार करार मानला जात आहे. या करारावर किती देशांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत? RCEP हा जगातील सर्वात मोठा व्यापार करार मानला जात आहे. या करारावर किती देशांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो 19 देशांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. प्रश्न क्रमांक 20 सादत रहमान याला नुकतेच सन 2020च्या आंतरराष्ट्रीय बाल शांती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तो खालील कोणत्या देशाशी संबंधित आहे? सादत रहमान याला नुकतेच 2022च्या आंतरराष्ट्रीय बाल शांती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तो खालीलपैकी कोणत्या देशाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो अफगाणिस्तान. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्य सचिव म्हणून नुकतीच खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्य सचिव म्हणून नुकतीच खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो सीताराम कुंटे. मानवाच्या मुख्य ग्रहिकामध्ये खालीलपैकी कोणाचे पचन सुरू होते? मानवाच्या मुख्य ग्रहिकामध्ये खालीलपैकी कोणाचे पचन सुरू होते? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो कर्बोदके. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणाची नियुक्ती CRPFच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे? खालीलपैकी कोणाची नियुक्ती CRPFच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो सीताराम कुंटे. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी कोणता दिवस नुकताच शून्य भेदभाव दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे? खालीलपैकी कोणता दिवस नुकताच शून्य भेदभाव दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो 1 मार्च हा दिवस नुकताच शून्य
भेदभाव दिन म्हणून साजरा करण्यात आलेला आहे? प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी कोणी शेतकऱ्यांसाठी कृषी संका हे ॲप सुरू केले आहे? खालीलपैकी कोणी शेतकऱ्यांसाठी कृषी संका हे ॲप सुरू केले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, महाराष्ट्र ग्रामीण विकास बँक. प्रश्न क्रमांक 26 94 वर्षीय महाथीर मोहम्मद यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. ते कोणत्या देशाचे पंतप्रधान होते? 94 वर्षीय महाथीर मोहम्मद यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. ते कोणत्या देशाचे पंतप्रधान होते? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, मॉरिशस. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणत्या देशाने जगातील पहिली हॉस्पिटल ट्रेन सुरू केली आहे? खालीलपैकी कोणत्या देशाने जगातील पहिली हॉस्पिटल ट्रेन सुरू केली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, श्रीलंका या देशाने पहिली हॉस्पिटल ट्रेन सुरू केली आहे. प्रश्न क्रमांक 28 भारतीय स्टेट बँकेचे पुढील अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? भारतीय स्टेट बँकेचे पुढील अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, रजनीश कुमार. प्रश्न क्रमांक 29 भारतातील खालीलपैकी कोणते राज्य नवीन शिक्षण धोरण लागू करणारे पहिले राज्य ठरले आहे? भारतातील खालीलपैकी कोणते राज्य नवीन शिक्षण धोरण लागू करणारे पहिले राज्य ठरले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, केरळ. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी कोणाला नुकतेच सन 2019च्या इंदिरा गांधी शांती पुरस्काराने सन्मानित केले आहे? खालीलपैकी कोणाला नुकतेच सन 2019च्या इंदिरा गांधी शांती पुरस्काराने सन्मानित केले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, शेख हसीना. प्रश्न क्रमांक 31 खालीलपैकी कोणता दिवस जागतिक ब्रेल दिन म्हणून साजरा करण्यात येतो? खालीलपैकी कोणता दिवस जागतिक ब्रेल दिन म्हणून साजरा करण्यात येतो? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, 12 जानेवारी. प्रश्न क्रमांक 32 खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे? खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, 15 सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 33 कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने राज्य विधान परिषद रद्द करण्याच्या प्रक्रियेचा ठराव संमत केला आहे? कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने राज्य विधान परिषद रद्द करण्याच्या प्रक्रियेचा ठराव संमत केला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, पश्चिम बंगाल. प्रश्न क्रमांक 34 सुनीता चंद्रा यांचे नुकतेच निधन झाले. त्या कोणत्या खेळाशी संबंधित होत्या? सुनीता चंद्रा यांचे नुकतेच निधन झाले. त्या कोणत्या खेळाशी संबंधित होत्या? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, बॅडमिंटन. प्रश्न क्रमांक 35 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची यांची निवड करण्यात आली आहे? 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची यांची निवड करण्यात आली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 36 भारतात कोणत्या राज्यात पहिला कोरोना रुग्ण आढळला होता? भारतात कोणत्या राज्यात पहिला कोरोना रुग्ण आढळला होता? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, केरळ. प्रश्न क्रमांक 37 ज्या विषाणूमध्ये DNA असतात त्यांना काय म्हणतात? ज्या विषाणूमध्ये DNA असतात त्यांना काय म्हणतात?
या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 38. प्राण्यावर हल्ला करणारे विषाणू कोणत्या आकाराचे असतात? प्राण्यावर हल्ला करणारे विषाणू कोणत्या आकाराचे असतात? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पॉलीहायड्रोल. प्रश्न क्रमांक 39. खालीलपैकी कोण भारतीय भूदलाचे नवीन उपाध्यक्ष आहेत? खालीलपैकी कोण भारतीय भूदलाचे नवीन उपाध्यक्ष कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो चंडी प्रसाद मोहती. प्रश्न क्रमांक 40. जागतिक लोकशाही निर्देशांक भारत 91व्या स्थानावरून घसरून कितव्या स्थानी गेला आहे? जागतिक लोकशाही निर्देशांकात भारत 91व्या स्थानावरून घसरून कितव्या स्थानी गेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो 48.